मी तुला म्हणत जाऊ की त्या मागच्या गल्लीतला तो राम्या आहे त्याच्या संग करतो लग्न ऐकत जास नाही मग केव्हा ऐकत जास नाही जसं काय लय साजरा हिरो तो कुठचा कैकल्या गांडीचा नाही व बरा दिसे ना काय बरा दिशे वा नात आवडी का तुला काय कमी आहे तुलेच नाही नान्न पोवाडे बांधणं लोक दुसऱ्याच्या घरी काम करतात ते पुरवतात पोरीले मग काय तर सलान राहतात आणि पोरीच्या घरी पैसा वाटून देतात स्वतःच्या घरी सलान राहून आजी 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 लप पटकन लप काय झालं रे बाबा काय झालं माझ्या शाळेचा मास्तर आला ना अरे हे गोष्या तोंडाच्या मास्तर आला म्हणते थोय तूच लप लवकर ओळीचा घरी आहे शाळेत नाही जाऊ राहिला काही नाही आजी तू लप ना मी मास्तरले सांगितलं की तू मेली सरले सांगितलं की काय दसवा आहे माझा दसवा करायला लागला तू जित्यावर मला मारून टाकणं लावलं तुम्ही लोक आहे ना हायस रे होय उठून लवकर तुला त्या मास्तरले तुला घसाडले हो रे बा आजी आहे घरी आई आई चाल बाई मामाचा पगार झाला असेल आता मामाला 2-3 हजार मागतो आता वहिनी वहिनी कुठे गेल्या काय करू काय माहिती माझा भाऊज आता शिंके देणार रे तर मायला आवाज देणार रे कुठे गेलेले का आई गच्चीवर गेली असणार आत्या आई गच्चीवर वाटते कपडे वाळू अशी मी पाहतो अरे आई तो इथेच आहे का काय झालं अरे त्या आत्या आल्या त्या आली का बाई या बाईचं काय करावं ना या आजीची पेन्शन आली तिथे आत्याला बरोबर वास येते वास कुत्री सारखी येते पैशाचा वास बत्तच येते तिथे आले ना बाई हो आले ना वास आला असेल ना वास वास आता माय पेन्शन आली ना तुमच्या मायची म्हणून म्हटलं वास आलाच असेल तुम्हाला आहे की नाही आई वास मी जातो घरात हो जाय आता माय वास आला म्हणजे नवाच झाली तुमची तर वास आला वावर मामायचं पेन्शन मा बापाची पेन्शन मामायची वास मला येईल म्हणजे म्हणजे मला का मनाई आहे का मी तुमच्या काही भेटीला आली मी आली मामाच्या भेटीला आली आणि त्या भाऊ मायच्याही भेटीला नाही आल्या बरोबर पैसा आला ना पैशाच्या भेटीला आल्या आम्हाला का समजत नाही का काही आणि असं नाकातलं काढून तोंडात झालं का आम्हाला समजत नाही काही नाकातलं काढून तोंडात घाला खा आम्हाला काही घेण देण नाही मी तर येईनच बाई काऊन की माझी शोरीक मा भावाने केली त्या दलिंदर माणसासंग रात दिवस दारू पिऊन पडेल राहते मी तर दर महिन्याला येईन आता तर जरूर येत जाईल मला तर मामा केली ना भेटली ना लावून खा साजरी मामा आईला बोलावतो आजीला आवाज दे रे आजीला आजीला आवाज दे आजीला आवाज पेन्शन आली आता द्यावं लागते म्हणा अर्धी पेन्शन पुरुष नाही तर मामाला घेऊन जातो मी आता लय आलो पेन्शन आली की बरं येत आहे त्या दिवसा तुम्ही का आईच्या घरात राहता का आईच्या घरात राहता तुम्ही पायचं करावतं लागते ना धुणं पाणी खाणं पिणं कमी चोसले दे रे आजीला आवाज दे रे दे आजीला आवाज ते आजी घरी नाही रे आजी गेली 17 घर पुंजाली त्या दिवसा रस्त्यावर सांगितलं नाही आता 50 जणांनी पेन्शन आली हे आणलं ते आणलं ते आणलं ते आणलं घरात इथे मोठं केलं व मामायनं किती मोठं घरदार बांधलं या दलिंद्रायसाठी तुमचं काय मलेशाच्या नस करतात काही नव्हते तर मामाला काय करत असतील पेन्शन आले तेवढ्या 2 दिवस खाऊ घालत असतील व माया म्हणतो 2 दिवस तुमच्या मायला चटका चुटका पाहिजेत ना तसं 2 दिवस चटका चुटका लहान काही चटका चुटका ठेवत असतील हे खायले लहान काही कमावून ठेवलं आमच्यासाठी खाय गोबारी पण तुमची समज आहे खाऊ खाऊ मशीद झाली मामाला खाऊ घालते काय माहित देणार रे आजीले आवाज कुठे गेली तर बरोबर जाय बरं मला होणार पाहिलं रे आजीले पाहिलं होणं जातो मग मी घरी संध्याकाळची गाडी आहे मले ते आली ते बुडी आली ना आता 56 घरी सांगून आली 56 बाहेर सांगून आली पेन्शन आली हे आलं ते आलं घरात हे आणलं ते आणलं चाललं असेल ना माय लेकरी कामच काय आहे बस आता दोघी जणी एकमेकीला सांगत आता काही आली बाई
आता चालली बाई. हा अनाडी खाली काऊन बसलोय चल हो वर बस. हा आणि तुला कोण म्हटलं नाही का वर बसा म्हणून बाई का काही. हा चहा पाणी नाही केलं काहीच नाही केलं तुझ्यासाठी आहे ना. बस बस कावा चहा नाही केला का मग पोरीले. आता भांडण केलं मामा असं जाऊ दे बस. भांडली का तुझ्या संग जाऊ दे मा काय सांगू जशी आणली ना आणली घरात अवदसा मा संग असेच भांडते बाई व. एक दिवस असा नाही की मा संग भांडत नाही म्हणून रोज हाय किटकिट 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 आपणच खाऊ घाला ना आपणच पिऊ घाला बाई महाराणीचं ऐकूनच घ्या मी आपणच. मामा दादा दिली आई ते सोयी करून ठेवली म्हणून माय मी त्या घरी मला देऊ नको का मा दादाच्या मनानं बरं घेतलं त्या कायच त्याच्या मनानं एका पोरी त्या म्हशी संग लग्न करून दिलं त्याचं. आता तिले खाऊ घालतं त्याने खाऊ घालतं आले पैसे की एवढं मोठं घरदार केलं मी आली की धर्मा कळलं आणि मा मनानं केलं असतं तर हा मी तुला मना जाऊ की त्या मागच्या गल्लीतला तो राम्या आहे त्याच्या संग करतो लग्न ऐकत जास्त नाही ऐकत जास्त नाही. हा जसं काय लय साजरा हिरो तो कुठचा ऐकल्या गांडीचा बरा दिसे ना. काय बरा दिशी भका भका नाका शांबूळ हा कटिंग वाढेल कसाच कसा ऐकल्या सुत्राचा आणि तुलेच लय साजरा वाटला होता. बकऱ्या वैते तो अजूनही पण आताच्या काळात कोण बकऱ्या वैते हा बकऱ्या वैते तुले नेलं असं हेरी 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 करत बकऱ्याच्या मांग मांग दोघं जण जात असते बकऱ्या वयाली आणि राम्या संग लग्न केलं असतं. हा आणि आता अधिक तुला काय कमी आहे तुलेच नाही नान्न पोवाडे बांधणं त्याच म्हणत नाही नान्न अजून किती साजरा पाहून द्या असता राजे पाहा असता मुख्य राय माय बाई आता पोराचं बरं तुला समजलं. आता का सुमारी लोक गोष्ट जायला करतो माझं आता दाखव राहायचं म्हणजे एकच आहे ना त्या घरी निभाव होईल का मला अटीच राहा लागेल ना म्हणजे म्हणेलो घेऊन त्याला डोक्यावर नाच नाही तर काय तर पैसा पुरवतो तुले आणि खातो त्याच्या घरचं. मा 2 टिकल्या देतो ना तू त्याची बोली ना 2 टिकल्या ना देतो करू राहिली ना बाई वा तू लग्न झालं आणि त्या घरी राहायला पाहिजेत ना त्या उठली की सुटली पगार झाला मला टेन्शन झाला की आलीच टेन्शन झाली की आलीच लगे मुखाटान बस बाई सुने तशीच बोलत जात जाय. काही शेतकी शाळेत होती ना मी का कलेक्टर होती का कलेक्टर होती का दूर आली ना त्यातला हिस्सा तुले काही ना काही आता लोक दुसऱ्याच्या घरी काम करतात ते पुरवतात पोरीले मग काय तर सलान राहतात आणि पोरीच्या घरी पैसा वाटून देतात लोकांच्या घरी सलान राहून लहान काही दिले काही काम नव्हतं मरेल मुर्दे उठून काढायचे स्वतः मरेल मुर्दे उठून काढते आणि लगीन बसवाई याले नाही पुरलं म्हणतो आले आलो काय नाही बाई दलिंद्राच्या घरी असं आहे ना मी एवढं तर समजते बस झालं आता मुखवाटन राय दिशे नको काढू आता कोणचा तनु इकडे रे का इकडे पाणी पाचलं आता बाईले नाही तिला काही शिकवलंच नाही ना तिच्या मायबापाच्या घरची काय पाणी पाहिजे ना पोरीले जा होय आता बाई पाणी आण काय करून राहिला रे पाणी नूर आलो बा आतेले पाणी काढली नेत जयरनी आणि पाचता इकडे दोघे मायले किले पाणी पाजल्यापेक्षा डोक्याचं टेन्शन तरी जाईल माल्या आई खरंच जर बाजा लागत आजीले नातेले अरे जाणं पाण्याची बॉटल ने आणि पाचता इकडे दोघी हा आई ग्लास आवाला नेतो चमचाने ना चमचाने पाणी पाच त्या आत्याने नाजीले नाही मोठा गिलास आहे ना जाऊ दे ना काय जास्त थोडी दोनच जण आहेत ना येते माय करून पाणी घेऊन अरे नदीवर गेलता की काय पाण्याले आणि हे काय आहे आतेल दे ना यात पाणी पाहिजे सांगत मायनं चमचा आणा असं नाही तर वाटी आणा असती पाणी पाहिजे चमचा व्हायला टाकला म्हणून घरात गिलास नाहीत का ग्लास दिसून नाही राहिला त्या एवढंच आहे बा हा या बाईचं काय करावं काही समजून नाही राहिलं बाई अरे बा पाणी हातच हा ने बा त्याच काय त्या मायलाच पाच जाय होय मला पाच दा गोड पाणी इथल्याशा गिलासात पाणी गोड पाच. बोलला तरी येईल तू जरा. बाप्पा जीवार आली आईची तर अरे, पैसे पाहिजे मला सोडून खा ना पैसे कायले खाता काय असं आहे माझीवाले काम नाही राहिलं या खाय ना बाई वा पेन्शन आली की झालं सुरू हा मागते पैसे लगतो मागते कोणाला पैसा पुरून मी निरा माझी तरी तू पैसे मागतात मला कोणी नाही हो माझे पैसे द्यायला असं
माय बाई महिन्याचे येत ना, महिन्याच्या महिन्यात तुला पैसा देतो ना. हा तरी म्हणून मायला करायला कोणी नाही पैसे द्यायले. नाही हो, असं चालता बोलता मला कल कोणी नाही का द्यायले. नेतो त्याच्याकडे थोडी बरोबर जाते बस झालं मग काय. त्याला अर्धी पेन्शन देतो माय, अर्धी पोराला देतो ना, अर्धी तुला देतो तरी म्हणतो. हा आता काय मला तोडून खाता की काय? हेड बाई काय माझ्या करायला नाही हो माझ्या भेटत असं काय माय बाई जीवाली या काय हो बाई. हेड पोरगा म्हणते पोरीला देते आणि पोरगी म्हणते पोराला देते. द्यावा तर कोणाला देवा. होतं का मग बाजार नाही तुम्ही दाखल करू राहिले. हो माहित आहे ना मले. आली ना तू भेटीले माल्या, समजते माय मले. त्या बापानं कमाई तेवढी करून ठेवलं होती. पैसा ही पैसा होगा. धर घे. त्याच्या दोन धर घे. आता इथले राहू दे मला 5 सुपारीले. भाडा किती दे. याचा बाजार नको हे भाड्याले. हे भाड्याले घे, बाजाराले घे, इथले राहू दे मले. काय माय येतो म्हणून हा झाली ना भेट. तू काळजी घे जाते. ही आता पुढच्या महिन्यात काळजी घेतो ना तर लोक मी. हो हो काय माय या पेन्शन न सगळं टेन्शन लावलं जीवाले. पेन्शन तर पुरत नाही, चुटकीले नाही ना पुरत ना, कायलेच नाही पुरत इथली पेन्शन. पोरीले पेन्शन पाहिजे, सुनीले पेन्शन पाहिजे, सगळ्याने पैसा लाडाचा आहे. पैसा प्यारा आहे, जीव नाही प्यारा. पैसा असला तर सारे मले 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 करतात, नाही तर कुत्र नाही हुंगत.